Today's discuss new topic, gastrointestinal agent. In this chapter discuss different type of gastrointestinal agent. First is a acidifying agent, then next antacid, then next protective and absorbent, and then last one is the saline catharetics. Okay, so first one is the acidifying agent. This is example is dilute hydrochloric acid. Okay, the second class is the antacid. Antacid example त्यामध्ये सोडियम बायकार्बोनेट, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल, ॲल्युमिनियम फॉस्फेट, कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेशियम कार्बोनेट, मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट, मॅग्नेशियम ऑक्साईड, कॉम्बिनेशन ऑफ अँटासिड प्रिपरेशन. हे पूर्ण एक्झाम्पल कशाचे तर अँटासिडचे. देन थर्ड क्लास इज अ प्रोटेक्टिव्ह अँड ॲब्झॉर्बंट. त्याचे एक्झाम्पल आहे बिस्मथ, subcarbonate and kaolin. It is example of protective and absorbent. And last class is the saline catharetics. Saline catharetics example है sodium potassium tartrate and magnesium sulfate. It is overall 4 class of gastrointestinal agent. So first discuss acidifying agent. Okay, this example बघूया आपण dilute hydrochloric acid. डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड कसे एक्झाम्पल आहे तर तुमचं ॲसिडिफाईंग एजंट. त्यामध्ये आपण बघूया डेफिनेशन ऑफ गॅस्ट्रोइंटेस्टिनल एजंट. इट इज फॉर द ट्रीटमेंट ऑफ गॅस्ट्रोइंटेस्टिनल डिसऑर्डर और मोर सिरियस कंडिशन द इनऑर्गॅनिक ड्रग आर यूज कॉल्ड ॲज गॅस्ट्रोइंटेस्टिनल एजंट. सिम्पल गॅस्ट्रोइंटेस्टिनल एजंट म्हणजे काय तर असे जे पण इनऑर्गॅनिक ड्रग असतात ते काय करतात, ज्यावेळेस गॅस्ट्रोइंटेस्टिनल डिसऑर्डर झालेलं असतं त्या ट्रीटमेंटसाठी आपण काय करतो, हे गॅस्ट्रोइंटेस्टिनल एजंट यूज करतो. त्यालाच आपण काय म्हणतो, गॅस्ट्रोइंटेस्टिनल एजंट. देन नेक्स्ट द गॅस्ट्रोइंटेस्टिनल एजंट आर ॲसिडिफाईंग एजंट, प्रोटेक्टिव्ह, ॲब्झॉर्बंट, कॅथरेटिक्स अँड अँटासिड. ॲसिडिफाईंग एजंट मीन्स चेंजिंग गॅस्ट्रिक. देन नेक्स्ट प्रोटेक्टिव्ह मीन्स intestinal inflammation. Then next adsorbent means intestinal toxins. Then catharetics means constipation. Then next antacid means neutralize acid secretion. ते काय करतं, एसिड सिक्रेशन काय करते, न्यूट्रलाइज करायचं काम काय करतं तुमचं अँटासिड करतं. देन नेक्स्ट बघूया आपण ॲसिडिफाईंग एजंट मीन्स ॲसिडिफाईंग एजंट लोअर द pH ऑफ द स्टमक. जो पण pH आहे स्टमकचा कसा असतो, लोअर असतो. त्यामध्ये आपण pH बघूया. एम्प्टी स्टमकचं pH आहे 1 to 2. एम्प्टी स्टमकचं pH आहे 1 to 2. देन नेक्स्ट इंटेस्टेड फूड कंडिशन. ज्यावेळेस आपण फूड इंटेस्ट करतो त्यावेळेस त्याचा pH होतो आपला स्टमकचा 6 to 7. देन नेक्स्ट ॲसिडिफायर मीन्स लोअर द pH ऑफ स्टमक. pHचं स्टमक कसं असतो, लोअर असतं, त्याला आपण काय म्हणतो, ॲसिडिफायर. दे इन्क्रीज द लेवल ऑफ गॅस्ट्रिक ॲसिड इन द स्टमक वेन इंजेस्टेड अँड हेन्स लीड टू डिक्रीज द pH ऑफ स्टमक. ॲसिडिफायरची काय ॲक्टिव्हिटी आहे, जी पण गॅस्ट्रिक ॲसिड आहे स्टमक उठलं ते काय करतं, स्टमकचं pH काय करतं, ते लेवल इन्क्रीज करतं. देन नेक्स्ट ज्यावेळेस आपण इंजेस्टेड करतो फूड त्यावेळेस त्याचं जो पण pH असतो स्टमक ते काय करतं, ते डिक्रीज करतो. जर ज्यावेळेस आपण फूड इंजेस्टेड करतो बॉडीमध्ये त्यावेळेस pH काय होतं तुमचा हाय होतं, म्हणजे बेसिक होतं. त्यासाठी काय करतो आपण ॲसिडिफायर यूज करून काय करतो, त्याचं pH लेवल कमी होतं. pH लेवल कमी होतं म्हणजे तुमचं कोणतं बेसिकचं कशामध्ये कन्वर्ट होते, ॲसिडिफायरमध्ये. ओके. देन नेक्स्ट आपण बघूया Aclohydria means simple definition of aclohydria. Due to same reason or disorder, there is no or less secretion of ECL in gastric secretion. This condition is called as aclohydria. Aclohydria म्हणजे काय, ॲज अ सेम गॅस्ट्रोइंटेस्टिनल एजंट. तर काय करतं, जे पण गॅस्ट्रिक एसिड असतं सिक्रेशन ते काय करतं, जर ॲसिड सिक्रेशन होत नसेल
किंवा ॲसिड सिक्रेशन होतच नाही किंवा लेस होतात, त्यासाठी आपण काय करतो, तुमचे ॲसिडिफायर आपण यूज करतो, त्याला आपण म्हणतो ॲक्लोहायड्रिया. नेक्स्ट बघू आपण सिम्पटम ऑफ ॲक्लोहायड्रिया. कोण लक्षण नाही त्याचे, बरोबर. कोणते लक्षण त्याचे ॲक्लोहायड्रियाचे, तर इन्क्लूड माइल्ड डायरिया, नंतर एबिडोमिनल पेन म्हणजे पोट दुखत असेल तर, सेन्सिटिव्हिटी ऑफ स्पायसी फूड, जर स्पायसी फूड खाल्लं आपण हे त्याचे काय सिम्पटम आहेत. त्यानंतर लॉस ऑफ ॲपिटाईट, देन नेक्स्ट पॅरासायटिक इन्फेक्शन अँड फ्रुटी डायरिया, हे झाले त्याचे सिम्पटम ऑफ ॲक्लोहायड्रिया. देन नेक्स्ट बघू आपण त्याचं ॲसिडिफाईंग एजंट आर गिवन ओरली. जे पण ॲसिडिफाईंग एजंट हवे आपण कसे ॲडमिनिस्टर करतो, तर ॲज अ ओरल फॉर्ममध्ये, ओरल ॲडमिनिस्ट्रेशन माउथ वॉटर. देन नेक्स्ट सिस्टमिक ॲसिडिफायर आर गिवन व्हायो इंजेक्शन, reduce the alkali rivers in the body and useful in reducing metabolic alkalosis. जे पण ॲसिडिफायर आहे काय करतं, इन व्हायवा इंजेक्शन काय करतं, रिड्यूस करते जे पण अल्कली रिव्हर्स इन बॉडी, त्याचं युजफुल आपण काय करतो, मेटाबॉलिक अल्कलोसिस म्हणून आपण त्याचा यूज करतो. देन नेक्स्ट आपण एक्झाम्पल बघूया त्याचं एक्झाम्पल आहे डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड. इट इज एक्झाम्पल ऑफ ॲसिडिफाईंग एजंट. नेक्स्ट मॉलिक्युलर वेट आहे त्याचं 36.47 ग्रॅम पर मोल. इट इज अ मॉलिक्युलर वेट ऑफ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड. दॅट इज कॉन्सन्ट्रेशन 9.5 to 10.5% वेट बाय व्हॅल्यूम. इट इज अ कॉन्सन्ट्रेशन. देन आपण प्रिपरेशन बघूया डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिडचं. डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड इज प्रिपेअर बाय ॲडिंग 274 grams of concentrated HCl slowly into 726 grams of purified water. सिम्पल प्रोसिजर डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड. तर आपण डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड कसं प्रिपेअर करणार, तर त्या फर्स्ट 274 ग्रॅम काय घ्यायचं, कॉन्सन्ट्रेटेड तुम्ही HCl घ्यायचं, ओके. त्यानंतर 226 ग्रॅम काय करायचं किंवा ml प्युरिफाय वॉटर घ्यायचं, त्यामध्ये स्लोली काय करायचं, कॉन्सन्ट्रेटेड HCl ॲड करायचं. हे झालं तुमचं डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड, प्रिपरेशन ऑफ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड, ओके. देन नेक्स्ट बघा आपण प्रिपरेशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl. तर आपण कॉन्सन्ट्रेटेड HCl कसं प्रिपेअर करणार ते बघू. त्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड HCl इज प्रिपेअर बाय ट्रीटिंग सल्फ्युरिक ॲसिड विथ सोडियम क्लोराईड. दिस टू एजंट आर ट्रीटेड इन द कास्ट आयर्न पॅन ऑफ साल्ट लेक ऑफ फ्युरन्स. ज्यावेळेस आपण सोडियम क्लोराईड आणि H2SO4 ॲड करतो त्यावेळेस आपल्याला काय होतं, आपल्याला कॉन्सन्ट्रेटेड HCl काय होते, प्रिपेअर होतं, ओके. देन नेक्स्ट बघा आपण प्रॉपर्टीज. कोणकोणत्या प्रॉपर्टीज डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिडचं. तर फर्स्ट इज HCl इज कलरलेस गॅस विथ ॲक्राइड इरिटेटिंग ओडर. HCl काय कलरलेस आहे, त्यानंतर जी पण ओडर आहे ती कशी असते, ॲक्राइड इरिटेटिंग ओडर. देन नेक्स्ट इट इज हेवियर दॅन एअर. एअरपेक्षा असतं ते हार्ड असतं ॲज अ 25% HCl, ओके. देन नेक्स्ट बॉइलिंग पॉईंट किती त्याचा डायल्यूट HCl त्याचं 108 डिग्री सेल्सिअस. देन नेक्स्ट इट इज लिक्विफाय अंडर प्रेशर. अंडर प्रेशरमध्ये कसं असतं HCl लिक्विफाय असतं. देन नेक्स्ट कॉन्सन्ट्रेशन बघू आपण. कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl इज 36 to 38% weight by volume. And then concentration of direct HCl is 9.5 to 10.5% weight by volume. तर हा MCQ विचारू शकतात. तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ डायल्यूट HCl त्यामध्ये ऑप्शन असतील 4, त्यापैकी करेक्ट ऑप्शन असेल तुमचा 9.5 to 10.5% वेट बाय व्हॅल्यूम. ह्याला प्रॉपर्टी. देन नेक्स्ट आपण बघूया स्टोरेज कंडिशन ऑफ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड, ओके. कोणकोणती स्टोरेज कंडिशन त्याची, तर HCl शुड बी कीप्ड इन ग्लास स्टॉपर कंटेनर और इन अन इनर्ट मटेरियल आर एअरटाईट कंटेनर. जे पण HCl आपण हे कशामध्ये स्टोअर करतो, तर ॲज अ एअरटाईट कंटेनरमध्ये. देन नेक्स्ट युजेस. डायल्यूट HCl इज यूज ॲज अ ॲसिडिफायर टू ट्रीट ॲक्लोहायड्रिया कॉजेस बाय द लो लेवल ऑफ HCl ऑफ यूज. डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिडचा यूज is simple. It is used as treatment of ॲक्लोहायड्रिया causes by the low
लेवल ऑफ एस एल ऑन गॅस्ट्रिक ज्यूस. जर एस एलची लेवल जर वाढली असेल तर ती कमी करण्यासाठी आपण करतो हे डायलॅक्टिक सेल आपण यूज करतो. ओके. देन नेक्स्ट टेस्ट ऑफ फॉर प्युरिटी. टेस्ट फॉर प्युरिटी ॲसिड बेस टायट्रेशन, त्याला आपण ॲसिडिमेट्री अँड अल्कलिमेट्री म्हणतो. डायलॅक्टिक सेल आपण कशासाठी यूज करतो, आपण टेस्ट फॉर प्युरिटीसाठी इन ॲसिड बेस टायट्रेशन. ओके. तर आज आपण एक एक्झाम्पल डिस्कस करून त्यामध्ये डायरेक्ट हायड्रोक्लोरिक ॲसिड. देन नेक्स्ट लेक्चर रिमेनिंग एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चर बघूया. ओके.